परीक्षाचा माहोल आहे. काही जणांच्या परीक्षा सुरू झाल्यात, काहींच्या सुरू होणार आहेत. पण घरात अभ्यासाचं वातावरण मात्र तयार झालेलं आहे आणि पालकांचं एक तक्रार मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. काय करायचं? त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. फार प्रस्तावना न करता मुद्द्याच बोलूया. आपण व्हिडिओच्या माध्यमातून 3-4 गोष्टींचा विचार करणार आहोत. एक म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या कुठले उपाय करायला हवेत ज्याने मुलांचा अभ्यासात मन लागेल. दुसरं म्हणजे ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोनातून सुद्धा काही उपाय असतात का, किंवा वास्तुशास्त्र सुद्धा यात महत्त्वाचं असतं का, याही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. त्याचबरोबर मुलांचं आरोग्य ते सुद्धा अभ्यासावर कसा परिणाम करतं याही बाबतीत बोलणार आहोत. चला तर सगळ्या आधी बोलूया मुलांच्या आरोग्याबद्दल. संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे सगळ्यांना माहिती आहे की मुलं जर आरोग्यदायी खात नसतील आणि योग्य झोप घेत नसतील तर त्यांचं मन एकाग्र होणं अवघड आहे. म्हणून मुलांना सकाळी प्रोटीन युक्त नाश्ता द्या. परीक्षेच्या काळात तरी त्यांचा आवडीनिवडी थोड्याशा बाजूला ठेवून त्यांना पौष्टिक खाण्यावर भर द्या. मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करा. परीक्षेच्या काळात जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा, कारण त्यांनी आळस भरतो, झोप येते, कंटाळ येतो. म्हणून मुलांना पौष्टिक आहाराच किंवा आयाकडे तर अशा भरपूर ट्रिक्स आणि टेक्निक्स असतात ज्यामध्ये पौष्टिक पदार्थ सुद्धा टेस्टी करून या मुलांना खायला घालू शकतात. त्यामुळेच मुलांना आहार जो आहे ते परीक्षेच्या काळात पौष्टिकच असेल याकडे लक्ष द्या. जंक फूड किंवा खूप गोड पदार्थांपासून मुलांना लांब ठेवा, कारण त्यामुळे एकाग्रता कमी होते, चिडचिड, कंटाळ या गोष्टी वाढतात. आणि मुलं रोज किमान रात्री 8 ते 10 तासांची शांत झोप घेताय ना, याकडे सुद्धा लक्ष द्या. तुमची मुलं जर खूप चिडचिड करत असतील तर यांनीच कमतरता हे सुद्धा त्यामागे कारण असू शकतं. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. म्हणजे डॉक्टर त्या संदर्भातले विटामिन्स किंवा औषध मुलांना देतील, जेणेकरून मुलांचा आरोग्य चांगलं राहील. आणि आरोग्य चांगलं राहील, मन ते एकाग्र करू शकतील. आता वळूया पुढच्या उपायांकडे, जो मुलांच्या मानसशास्त्रांचा विचार करून सांगितला गेलाय. एक म्हणजे आई वडिलांची अपेक्षा असते की मुलांनी 3-4 तास भरपूर बसून एक पाठी अभ्यास करूनच टाकावं, पण ते शक्य नसतं. अर्थात मुलांचं वय जर मोठं असेल, मोठ्या वर्गातले मुलं काढतही असतील, पण साधारणतः 6वी-7वी पर्यंतच्या मुलांसाठी 30 मिनिटांचा अभ्यास आणि त्यानंतर 5 मिनिटांचा एक ब्रेक गरजेचे असतो. मेंदू एका वेळी 25 ते 30 मिनिट चांगलं फोकस करू शकतं. त्यामुळे मुलांना सांगायचं की 25 ते 30 मिनिट पूर्ण फोकसने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुला ब्रेक मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या काळामध्ये मोबाईल, टीव्ही टाळायचे आहेत. झोपण्याआधी 1 तास तरी किमान स्क्रीन पासून मुलांना लांब ठेवायचं आहे, कारण या सगळ्यांचा परिणाम एकाग्रतेवर होतो. आणि हे सोपं मनोरंजन आहे. बटन दाबलं, सुरू झालं असं मनोरंजन आहे. आणि या मनोरंजनामुळे मुलांना परीक्षेच्या काळात एकाग्र व्हायला भरपूर अडथळे निर्माण होतात. म्हणून आई वडिलांनी या गोष्टीकडे टाळायचं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन. मुलाला मुलीला रोज म्हणायला लावा, माझं मन शांत, मला अभ्यास समजतो आहे, आवडतो आहे, मी लक्षपूर्वक अभ्यास करतो आहे किंवा करते आहे, असं मुलाला रोज म्हणायला लावा. आता तुम्हाला हे थोडं बालिश वाटेल की असं म्हटल्याने काय होणार आहे, पण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे ऐकलं असेल. सकारात्मकता विचार मेंदूला दिलं तर मेंदू सकारात्मक दृष्टीने काम करतो. म्हणून मुलांकडे हे वाक्य म्हणून घ्या, जेणेकरून अभ्यासाबद्दल त्यांचे मनात असलेली आडी हळूहळू दूर होईल. तू अभ्यासच करत नाही, तू असंच तू करतोस, तू तसंच करतोस, असे निगेटिव्हिटी विचार मुलांना देण्यापेक्षा तू खूप हुशार आहेस, तू खूप
फक्त फोकस करायची गरज आहे असे सकारात्मक विचार मुलांना देण्याचा प्रयत्न करा. हे तर झाले मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उपाय. आपण आता वास्तुशास्त्राचे उपाय सुद्धा आहेत का? तर मुलांना अभ्यासात बसताना त्यांचं तोंड जे आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल अशा पद्धतीने बसवा. त्यांच्याबरोबर अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवा. टेबल जे असेल तुमचं स्टडी टेबल ते नीटक ठेवा. या सगळ्या गोष्टींनी एका सकारात्मकता वातावरण निर्माण होतं. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही ठेवा शकेल तर अतिउत्तम. उत्तर गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे आणि त्यांच्याकडे बसून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना सांगा बेडवर बसून अभ्यास करू नये आणि आरशासमोर बसूनही अभ्यास करू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. आता वळूया धार्मिक उपायकडे अर्थात ज्योतिषशास्त्रीय उपायकडे. ओम गण गणपते नमः हा मंत्र मुलांना 11 वेळा म्हणायला लावा. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. जर हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर मुलांनी तुम्ही गणपतींचा संकटनाशक गणेशोस्त्र शिकवू शकता. ते सुद्धा त्यांच्याकडून दिवसातून एकदा म्हणून घेऊ शकता किंवा अर्थव शिष्य जर मुलांना तुम्ही म्हणायला शिकवत असाल तर अतिउत्तम. मुलांनी त्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता वाढणार आहे. त्यांचं मन एकाग्र व्हायला मदत होणार आहे. मंडळी, मला माहिती आहे की मुलांना अभ्यासाला लावणं हे अतिशय अवघड काम आहे. पण म्हणूनच हा व्हिडिओमध्ये काही उपाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला थोडीशी मदत तर नक्कीच होईल. प्रयत्न आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.